नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सिक्रेट लंच बॉक्समध्ये आज आपण बनवणार आहे झटपट असे डोश्याची रेसिपी बनवणार आहे. तर त्यासाठी मी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असं घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून ते एक रात्र भिजवून ठेवलं होतं आणि आता सकाळी मी वाटायला घेतले. असं मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं असं वाटून घ्यायचं. आणि त्यात मी मसाला ओट्सचं पाकिट 15 रुपयेवाले, तर त्यातलं ते थोडं थोडं म्हणजे आत्ता निम्मं घातले आणि ते वाटून घेणार आहे. असं मिश्रण हे बघा, असं वाटून घ्यायचं बारीक असं, काही बारीक आणि काही थोडंसं मध्यम असं वाटून घ्यायचं. म्हणजे आपले डोसे मस्त होतात, क्रिस्पी आणि टेस्टी असे. झटपट, खूप झटपट अशी रेसिपी होते ही. असेच मी बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे. आता दुसरं उरलेलं पाकिट सगळं मी दुसऱ्या तांदूळमध्ये घातले आणि डाळ भिजवली होती ना, त्याचं पाणी आपण ह्यामध्ये घालायचं. म्हणजे आपले डोसे फर्मंट करताना छान असे फ्लफी होतात. त्यासाठी ते पाणी वापरायचं आपण. आता हे मी परत वाटून घेते. त्यामध्ये 2 चमचे मी दही घातलेले आणि ते वाटून घेते. आता डाळ पण वाटून घेऊया. या प्रकारे आपण थोडी थोडी डाळ वाटून घ्यायची अशी, आणि त्यात पण थोडं पाणी घालून वाटून घेऊया. डाळीचंच पाणी, डाळ भिजत घातलेलंच पाणी वापरायचं. अशा प्रकारे डाळ पण मी वाटून घेतली. आणि हे डोसे तुम्ही बटाट्यासोबत किंवा चटणी, मी दाखवणार आहे आत्ता चटणी केली आहे, तर ती त्या चटणीसोबत खाऊ शकता. आता हे बसत नव्हतं त्या भांड्यात, तर मी मोठ्या भांड्यात हे काढून घेते आणि आपल्याला लागतं तेवढंच बॅटर नंतर त्या भांड्यामध्ये परत काढून घेऊया आपण. आता हे सगळं मिक्स करून व्यवस्थित घेऊया आपण. व्यवस्थित एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं मस्त असं. आणि आवश्यकतेनुसार आपण नंतर पाणी घालून घ्यायचं त्यामध्ये, कारण डोश्याला थोडंसं इडलीपेक्षा पातळ पीठ लागतं. तर आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवूया छोट्या. आणि आता चटणीसाठी लागणारं साहित्य: शेंगदाणे, डाळ, खोबरं, ओलं खोबरं किंवा सुकंही चालतं, ते कट करून घेतले. आपल्या अंदाजानुसार साहित्य घ्यायचं. कमी पाहिजे तर कमी, जास्ती पाहिजे त्याच्यात. आणि मिरच्या 3-4 अशा खोडून घेतल्यात. नंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. मीठ, साखर 2 चमचे, मीठ चवीपुरतं, आणि जिरे 1 चमचा असं घालून घेतले. आता ते बारीक करून घेऊया. अशा प्रकारे चटणी आपली तयार आहे. त्याला आपण तडका देऊया. तुम्हाला पुदिना आवडत असेल, पुदिना पण घातला तरी चालतो. थोड्या प्रमाणात पुदिना घालायचा. आता अशी तडतडली जिरी मोहरी की त्यामध्ये थोडंसं हिंग, थोडंसं हळद घालून घ्यायचं आणि ते आपण चटणीवर तडका घालून घेऊया. आता मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. आपली चटणी तयार आहे, हिरवी चटणी खोबरा शेंगदाण्याची. आणि आपण जे बॅटर घेतलं होतं एका छोट्या पातेल्यात, तर त्यामध्ये पाणी घालून मीठ घालून व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. आणि जास्ती पण पातळ नाही, जास्ती पण घट्ट नाही, असं आपण बॅटर तयार करून घ्यायचे. आता गॅसवर तवा तापून द्यायचा थोडा.
व्यवस्थित तापून द्यायचा तवा आणि त्यावर थोडंसं तेल टाकून आपण बनवलेलं बॅटर आहे ते थोडं थोडं घालायचं, एक पळीभर घालायचं, पसरवून घ्यायचं व्यवस्थित, गोल असं व्यवस्थित होतं. खूप छान डोसे होतात, अजिबात चिकटत नाही तव्याला, काही नाही. तवा चांगला त्यासाठी सुरुवातीला तापून घ्यायचा आणि थोडंसं तेल घालून उलटून पलटून घ्यायचे आपले डोसे. मस्त असा ब्राऊन कलर आला की झाला आपला डोसा. आता दुसरा पण मी करून घेते. अशा प्रकारे खूप पटापट असे डोसे एकदा सुरू केले की होतात. त्यासाठी नाश्त्याला हा उत्तम असा डोसा तुम्ही नक्की करून बघा. आणि ओट्स आपल्यासाठी चांगले असतात, पौष्टिक असतात, त्यासाठी हे डोसे, पौष्टिक डोसे तुम्ही नक्की करून बघा. आणि चटणीबरोबर सर्व करूया. अशी रेसिपी आवडली असल्यास तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.